तर रोहित पवार यांची पत्रकार परिषद याकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास एक महत्त्वाची बातमी बघूयात. महिला आरक्षण बिलावरनं फडणवीसांच्या चॅलेंजला सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा उत्तर दिलंय. कुठेही कधीही चर्चेला बोलवा, आम्ही तयार, असा पुनरुच्चार सुप्रिया सुळेंचा. माझ्या स्तरातील कोणत्याही नेत्यानं ओपन डिबेट करावं असं फडणवीसांनी सांगितलं होतं आणि फडणवीसांनी त्यांचा स्तर कोणता हेच सांगावं असं संजय राऊत म्हणाले. हे जे पक्ष आहेत यांच्याकडे कुठलाही प्रतिवाद नाही. मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज, की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी. ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी. ते करणार नाहीत, करू शकत नाहीत. केवळ मुजोरी करायची आणि पळून जायचं, हे जे काही यांनी सुरू केलेलं आहे याच्या विरुद्ध देशभरात आणि महाराष्ट्रात आता महिलांचं एकत्रीकरण आम्ही करणार आहोत. मी सांगाल ते व्यासपीठ, तुम्ही सांगाल ते ठिकाण, मी खुला वादविवाद करायला तयार आहे. मुळात त्यांनी त्यांचा स्तर कोणता हे कळवायला पाहिजे ना. त्यांनी स्वतःला एक स्तर, स्वतःची एक लेवल स्वतःच सांगितलेली आहे. ती कोणती? की मला ह्या लेवलचा माणूस चालेल. आता त्यांनी त्या लेवलची माणसं किंवा ती लेवल काय आहे, आता भारतीय जनता पक्षामध्ये काय लेवल आहेत मला माहीत नाही, आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये कोणत्या लेवलला आहेत. देशामध्ये मुख्यमंत्री खूप आहेत, असे सगळे मोदींनी किंवा शहाने नेमलेली माणसं आहेत. माननीय मुख्यमंत्री या राज्याचे कुठेही कधीही जर आम्हाला चर्चेला बोलवलं तर अतिशय विनम्रपणे माननीय मुख्यमंत्री बोलतील, तिथे आमची बाजू मांडायला आम्ही जाऊ. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सोयीने वेळ द्यावा, कारण आम्ही सगळेच दिल्लीमध्ये होतो. दिल्लीमध्ये काय घटना झाल्या, काय चर्चा झाल्या, काय घटना आधी झाल्या, क्रोनॉलॉजी पुरी आली पाहिजे की भारतीय जनता पक्षाने आम्हाला बोलून आधी काय सांगितलं, नंतर काय झालं, याच्यात किती तफावत आहे, किती अंतर आहे, सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत.